मुलीच्या स्नेहसंमेलनासाठी घरातील सर्वजण बाहेर पडले। चोरट्यांनी ते बंद घर फोडून 11 तोळ्यांचे दागिने आणि रोख 15,000 रुपये असा ऐवज लंपास केला। कागल शहरातील समर्थ कॉलनी श्रमिक सोसायटीमध्ये गुरुवारी सायंकाळी घरफोडीची ही घटना घडली। महावितरण कंपनीत लाईनमन म्हणून काम करणाऱ्या प्रदीप मोतीराम पाटील यांचा कागलमधील समर्थ कॉलनी श्रमिक पार्क इथं छोटेखानी बंगला आहे। पत्नी, मुलं, आई आणि वडील या घरात राहतात। गुरुवारी पाटील यांच्या मुलीच्या शाळेत स्नेहसंमेलन होतं, त्यामुळे गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजता घराला कुलूप लावून पाटील कुटुंबीय मुलीच्या शाळेत गेले। रात्री 7:45 वाजता सर्वजण घरी आले, त्यावेळी घराच्या मुख्य दरवाजाचं कुलूप उचकटल्याचं दिसून आलं। प्रदीप पाटील यांनी घरात पाहणी केल्यावर चोरीचा प्रकार उघड झाला। त्यानंतर करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर, कागलचे पोलीस निरीक्षक जी.बी. घावटे यांनी श्वान पथकासह पाहणी केली। चोरट्यांनी मुख्य दरवाजाचं लॉक तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील 11 तोळ्याचे दागिने आणि रोख 15,000 रुपये चोरून नेले। कपाटातील अन्य साहित्य शेजारील बेडवर विस्कटून टाकलं होतं। अवघ्या 2 तासात चोरट्यांनी घर साफ केल्यानं हा चोरटा कुणीतरी माहितगार असावा असा पोलिसांचा अंदाज आहे।